मी गणेशच्या भरोशावर ते कांदे ठेवलेत आणि तो करतो ना कशी नवी लल्ला. हा आहे ह्याचा लुक. थांब रे. गुड मॉर्निंग. आता वाजले आहेत सकाळचे 10:30. आम्ही उठलो आज 9-9:30ला. मी वैष्णवी, कारण मस्त थंड वातावरण झालं पावसामुळे आमच्या इकडे आणि गारगार वातावरणामध्ये मस्त आम्ही झोपलेलो, मी पण आणि ती पण. आणि आता आमचं आवरलं, तिचं सगळं आवरून झालं. आता मी माझं आवरते आणि मी दाखवते वैष्णवी काय करते. आणि त्यात तुम्हाला माहिती आहे आज मी एक स्टंट मारला. तो म्हणजे वैष्णवीचे एक्स्ट्राचे जे केस होते तिला टोचत होते ते मी कट केले. गाईस, मी कट केले. आणि ती कशी दिसते मी तुम्हाला दाखवते. वैष्णवी हे बघ का, अय्या बघा किती छान कट केला आहे मी. असं मी साईडचे फक्त कट केलेत. खरं तर न्यायचं आहे तिला पार्लरमध्ये आणि केस कापून आणायचे. जायचे ना पार्लरमध्ये, जायचे केस कापायला. केस इकोन आहे रे, इकोन. बोल गुड मॉर्निंग गाईज. हाय, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. तिला पाहिजे आता मी खेळायला. उठल्या तिला खेळायचं असते. बघा हे बघा. बोल गुड मॉर्निंग. आज आहे दीप अमावस्या. आज आम्ही घरात दीप अमावस्या करणार. डॅडा, मी, मम्मा. तुम्ही आम्ही कशी पूजा करतो हे पण बघा आणि ब्लॉग पूर्ण बघा आज काय काय करतो ते. वैष्णवीचा हेअरकट यार मी केला. आणि इकडे मी घेतलेत कांदे सगळे त्या गोणींमधले यात टाकायला. सो माझं झालंय आणि आता मी करते इकडे मस्त कांदा सगळं लावते गोणीमधले, कारण 4 दिवस झाला मी गणेशच्या भरोशावर ते कांदे ठेवलेत आणि तो करतो ना करत बसलाय. असं जर झालं तर ते कांद्याचं कधीच होणार नाही. आणि तुम्हाला माहिती मी आवडत असताना वैष्णवी आली आणि तिने स्वतःला पावडर लावली. मी दाखवते कशी. इकडून बघा, भूत आला. चीटिंग करता है तू. चीटिंग करता है तू. भूत आला. हे बघ कोण आहे, हे बघ कोण आहे ही पोरगी. ती स्वतःलाच नाही बघत आहे म्हणजे तिने किती मस्त पावडर लावली. तर चला हे आवडून घेऊया. माझी इकडे जेवणाची पण तयारी चालू आहे. पीठ मळून झालंय. आता ते कांदे वगैरे सगळे लावून तुम्हाला भेटते. हो ना. भूत दाखवते तुम्हाला. भूताला पीठ आवडतं. हे भूत फक्त पीठ खातं. कसं खातं बघा, असं खातं भूत. वैष्णवी या पण तुझी पावडर नीट करूया लवकर आहे. ते बघा तिला पीठ एवढं आवडतं खायला ना. आलं भूताला. हे बघा किती क्यूट दिसते यार ती. तर हा बॉक्स होता वॉटर प्युरिफायरचा. तर त्याचं मी अशी वाट लावायला घेतली ती, म्हणजे की मी ह्याचं असं कट केलं आणि त्यानंतर 4 असे खांब केले. त्याचे जे कट केलेलं त्याच्यापासून असे गोल गोल करून त्याला सॅलोटेपने चिपकवून घेतलं. आणि हे गोल गोल केलेले खांब मी आता ह्याच्यावर असे लावणार, जेणेकरून हे स्टूलसारखं उभं राहील. मग 2 चिपकवले होते आणि एक तुम्हाला चिपकवून दाखवते. मग चिपकवल्यावर असे ते राहिले उभे आणि ह्याच्यात मी ठेवणार आहे वैष्णवीचे खेळणे जे इकडे तिकडे पडलेले असतात. तुम्ही पण तुमच्या लहान मुलांचे खेळणे ठेवायला असं काहीतरी जुगाड करता का? केला तर नक्की व्हिडिओ बनवा आणि मला पण कमेंटमध्ये सांगा. गादी कुठं पिल्ल्या कुच. आताशी आमची गुड मॉर्निंग झाली. आम्ही झोपलेलो 1 वाजता आणि उठलोय 4 वाजता. आता आमची गुड मॉर्निंग झाली है ना. गादी कुठं पिल्ल्या. मस्त असा पडदा टाकायचा आणि घ्यायचं झोपून. काय पडदा टाकून झोपून घ्यायचं आहे ना. गादी कुठं. हीच ती पोरगी. ही ती पोरगी सगळ्यांना सतावून झोपते, मस्ती करते. लय मस्तीखोर झाली. लय किती मस्ती करतं. शोना
आणि काय बघताय टीव्हीला? तारक मेहता. तू यार, मी काहीतरी बनवलं, तू खराब केलंस. इकडे बघून करा ना, इकडे काय दिसतच नाही. पंख्यात टाकशील पोरीला माझ्या. हा, आला नाही की नुसतं झोपू. पूजा करतोय, देवपूजा, आणि त्यामुळे पडायला लागलाय की तू इथेच थांब. वैष्णवी, लवकर बघ, लवकर बघ ना. हा, ॲटिट्यूड बॉय आणि ॲटिट्यूड गर्ल. ए गर्ल, वैष्णवी काय चाललंय? कालू कालू दिसतंय तू तिथून. वैष्णवी, पाणी पडलं. आला बाबा, जा जा बोलायला. पंडित गणेश बसले पूजा करायला. आणि दुसरा पंडित बसलाय तिकडे पूजा करायला. ती पट्टी पोरगी काय एंगर खाते. शी गंदा. जरा हसत पूजा कर, देव पावेल. हस जरा इकडे बघून, हस ना. डिप्रेशन नवरा. ए वाव, तो कबूतर बघतोय आरशात, त्यालाच बघतोय. तो आरशात त्यालाच बघत होता, पळाला. हा कबूतर दिसला. वैष्णवी, कसे चहा बिस्किट खातायत यार. बघतायत तारक मेहता. आला फोन. ती त्याच्या आधी तीच पळायला चालू झाली. फोन आला. सोड ना, जा घेऊन ये फोन. जा फोन घेऊन ये वैष्णवी. अय, फोन घेऊन ये. कार्बन कॉपी. चांगले कापले ना, मी कापले. येतं ना मला. इकडे बघून बोलू शकते, एवढं नाही घाबरत मी तुला. बोल माझ्याबद्दल 4 शब्द की प्रियांका चांगली आहे, ती घरात चांगलं काम करते, असं सगळं. इकडे बघून बोल माझ्याकडे. आणि इकडे बघ तरी नीट. बघा तिची. वैष्णवी, बाहेर गेलीस तर बघ. दरवाजा लागेल इकडे. नाचून दाखव कसे नाचायचं. हळू 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 नाचून दाखव कसे नाचायचं. कसं नाचायचं? कसं नाचायचं पिलो? कसं नाचायचं? असं नाचायचं पिलो. हा, पिलो नाचा. आणि तू कसा नाचतो गणपतीत? कसा नाचतो? दाखव ना तू कसं नाचतो. वैष्णवी, असं नाचायचं ना. दादा कसं नाचतो गणपतीत? अशा बाबा ऐकलं बघ. अशी होती आजची संध्याकाळ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि थँक्स फॉर वॉचिंग. बाय. भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये.